मित्राची फार आठवण येते. मुंडे यांच्यासारखा नीच कुणीही नाही. पापी वृत्तीतून यांनी राजकारण उभा केलं. जरांगे यांची मुंडेवर टीका. खरं तर पापी कोण आहे आणि नीच वृत्तीचं कोण आहे पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. जातीत भांडणं लावून आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी गेल्या 2-2.5 वर्षापासून मायक्रो ओबीसीवर अत्याचार अन्याय करण्याचं काम, लोकांची घरं जाळण्याचं काम, लोकांच्या गाड्या जाळण्याचं काम, हॉटेल जाळण्याचं काम, मायक्रो ओबीसींना मारहाण करण्याचं काम, राज्यात दहशत निर्माण करण्याचं काम, वाळू माफियांना अभय देण्याचं काम, वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन हडप करणाऱ्यांना सगळ्या लोकांना अभय देण्याचं काम कोणी केलं आणि कोण नीच प्रवृत्तीचं आहे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. मनोज जरांगेला कुठला अधिकार आहे त्या धनंजय मुंडे यांच्यावर बोलण्याचा? उगं काहीतरी एखादा ओबीसी समाजाचा नेता मलिन करण्यासाठी आणि कुठतरी त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी यांनी खरं तर कोणाकडून तरी सुपारी घेतली असेल आणि त्याच्यासाठी धनंजय मुंडेच्या विरोधात हा आपटून घेण्याचं काम करत आहे. आणि राहिला विषय मित्राची आठवण मानायचं काय, तो न्यायालयीन विषय आहे, त्याच्यात न्यायालय आहे, तपास यंत्रणा आहे, जे काय व्हायचं ते होईल. आणि मुंडेंनी त्यांचं नावसुद्धा घेतलेलं नाही आणि विशेषतः तपास यंत्रणाचा विषयसुद्धा काढलेला आहे. जे काय व्हायचं तर होईल, परंतु एक मागच्या काळात एक सहकारी एक रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम करत होता हे त्यांना कुठेतरी आठवत असेल म्हणून ते बोलले. परंतु याच्यामध्ये यांनी एवढी आगवाकड करायची, याचे बी अनेक कार्यकर्ते अनेक प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. माझी गाडी जाळणार असेल, बीडमध्ये शेकडो त्याचे कार्यकर्त्यांनी हॉटेल जाळल्यात, दुकानं जाळलेत, लोकांचे घरं फोडणे, चोऱ्या करण्यापर्यंत याचे सहकारी. तर मग याचे सहकारी याच्याकडे जात नाहीत का? भेटतात. फक्त हे उगं दुसऱ्याच्या म्हणलं की असं मोठं करून बघायची सवय मनोज जरांगेला आणि बिंडोक असणारा माणूस आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि त्यांनी हे सुद्धा म्हणलंय की फडणवीस अजित पवारांनी डोळे उघडावे आणि आता धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्ही खाक व्हाल. फडणवीस अजित पवारांनी डोळे उघडायला लावायला ह्यो का त्यांचा मालक आहे का? ते राज्य सरकार चालवणारे आहेत. फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांना कळतं ना काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. आणि त्याला ते अभ्यासू येतं. त्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. मग एखादा व्यक्ती जेलमध्ये असला म्हणजे काय त्याचं नावच घ्यायचं नाही, ते बोलायचंच नाही का? म्हणजे काय अधिकार दिला नाही का बोलायला? आणि काय त्याची त्यांनी पाठराखण थोडीच केली. परंतु काही बोलायचं आणि उगाच दादागिरी याला 5वी नापासाला यांना सल्ला द्यायला एवढा मोठा झाला का? एकनाथ शिंदेला, फडणवीसांना, अजित पवारांना सल्ला द्यायला इतपत मोठा नाही तो. त्यांनी त्याच्या कुवतीप्रमाणे लायकीप्रमाणे राहावं. उगं आता TRP संपली म्हणून कुठेतरी आदळआपट करण्याचं काम सुरू आहे. धनंजय मुंडेला जेलमध्ये घाला, नार्को टेस्टला चल, जरांगे यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. खरं तर धनंजय मुंडेची नार्को टेस्ट करण्याआधी आणि धनंजय मुंडेला जेलमध्ये टाका म्हणण्या अगोदर जरांगेला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी दहशत निर्माण केली, आंतरवाली सराटीमध्ये शेकडो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याचं काम, त्यांच्या हातपाय तोडण्याचं काम दगडफेकीमध्ये झालेलं आहे. आणि त्यांचे जर SIT लागली होती, SIT लागली पाहिजे. मनोज जरांगेला अगोदर जेलमध्ये टाकलं पाहिजे. राहायला विशेष बीडमधली जाळपोळ कोणी केली, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची, सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याची गाडी कोणी जाळली, याची जर नार्को टेस्ट केली ना तर अगोदर जरांगेची नार्को टेस्ट करावं लागेल, जरांगेच्या कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करावं लागेल. आणि ती नार्को टेस्ट केल्यानंतर धनंजय मुंडे नंतरचा विषय. अगोदर जरांगेला बिनभाड्याच्या खोलीत जरांगेला जेलमध्ये जावं लागेल आणि ते राज्य सरकारने तात्काळ केलं पाहिजे.